नमस्कार बंधू भगिनींनो. नाशिकचा अशोक खरात हा तांत्रिक आणि महाराष्ट्राला त्याच्यापासून झालेले धोके, महाराष्ट्रातील नेते सुद्धा त्याच्यामध्ये कसे अडकले गेले त्याच्या त्या तांत्रिकतेच्या जाळ्यामध्ये. पण आपले महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. संत महंताची भूमी म्हणून महाराष्ट्र भूमी ओळखल्या जाते आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळामध्ये या अंधश्रद्धेचं पूर्णपणे खंडन केलं. पूर्ण आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात काम केलं आणि त्यांनी शेवटी लिहून टाकलं, की "हेंद्री सेंद्री दैवते कोण पूजिती भूते खेते." आता ह्या तांत्रिकांचा आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगातील ओळींचा आपण विचार केला, तर बघा हे तांत्रिक जे असतात, ते जर यांच्या आता हे आपण जे काही पाहत आहोत, त्यांनी केलेले कृत्य, जे काही प्रसारमाध्यमं दाखवत आहेत आणि आपण सर्वत्र ठिकाणाहून यांची माहिती जर गोळा केली, तर एकच येतं, की हे जिथे-जिथे हे तांत्रिक प्रयोग करत असतात, यांची पूर्ण देव जे असतात, ते हेंद्रे-सेंद्रेच असतात आणि ते पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा जी असते, ती यांच्याकडे असते. कधी हे अशी माहिती येते यांची मिळवल्यानंतर, की कधी हे स्मशानभूमीमध्ये जातात, कुठं कुठलं कार्य करतात, कधी हे भूतखेतांना पूजतात. एकीकडे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, "कोण पूजिते भूते खेते." आम्हाला हे काही मान्य नाही दुसरं. हे हेंद्रे-सेंद्रे देवही आम्हाला मान्य नाही आणि हे भूतखेतही आम्हाला मान्य नाही. आमचा एकच आहे, "कटावरी कर आणि जो विटेवरी उभा आहे, तो आमचा भगवान आहे." आणि एकीकडे ही एकनिष्ठता पाहायला मिळते. साधू संत झाले, पण विज्ञाननिष्ठ होते आपले साधू संत. स्वतः वैज्ञानिक होते ते. संत ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर ते साक्षात वैज्ञानिकच होते स्वतः. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा पूर्णपणे विज्ञाननिष्ठ होते. विज्ञानाची कास धरली होती आणि म्हणून या तांत्रिक लोकांना, ह्या भोंदू लोकांना, अंधश्रद्धाळू लोकांना, ह्या सगळ्यांना जगद्गुरु तुकोबाराय तेव्हा सुद्धा खटकले आणि आज सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय यांना खटकतात आणि जनसामान्यांना मात्र संत महात्मे आवडतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या बाजूने नेहमीच जनसामान्यांचा समुदाय आपल्याला आजही दिसतो. बीज आली की देहूला जा म्हणावं लागत नाही. आपोआप लोकांच्या रांगा लागतात तिकडे आणि इकडे कोणाच्या रांगा लागल्या, तर इकडे या तांत्रिकांच्या मागे बघा ह्या रांगा लागलेल्या. आपल्या राज्याची, महाराष्ट्राच्या विद्यार्थी व्यवस्था जी आहे, शिक्षण व्यवस्था जी आहे, यांच्या शिक्षणाची धुरा ज्यांच्या खांद्यावर दिली होती, दीपक केसरकर तांत्रिकांच्या जाळ्यामध्ये. महाराष्ट्राचा कारभार पाहण्याची आपल्या महाराष्ट्र कुटुंबाचा प्रमुख म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मुख्यमंत्री त्या तांत्रिकासोबत दिसताना. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तिथेच तांत्रिकासोबत दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तांत्रिकासोबत. आतापर्यंत आपण फक्त त्या चाकणकर रुपालीताई चाकणकरच्याच नावाने मारत होतो बोंबा सारख्या, की ही तिथं काय महिला आयोगाचे अध्यक्ष आहे, अंधश्रद्धेच्या जाळ्यात कसं काय? पण अलीकडे ही सगळी मंडळी यांची सगळी मांदियाळी नेत्यांची त्या तांत्रिकांच्या जाळ्यामध्ये आहे. आता हे तांत्रिक किती डेंजरस असतात, किती घातक आहेत, हे सगळं आपल्याला आता ह्या 2-4 दिवसापासून दिसत आहे. सगळं तेच पाहत आहोत, की यांचे कृत्य किती घातक आहेत. हे भोंदू बाबा माणूस नाही नसलं पाहिजे यांना, कारण भोंदू बाबा खूप कमी असतात यांच्यापेक्षा घातक. कारण ते गावामध्ये येतात आणि अशिक्षित किंवा वृद्ध महिलांना जास्त करून घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडून पायली, आदलीभर धान्य घेतात लुबाडून आणि जातात. समोर जाऊन विकतात, पैसे घेऊन जातात त्या धान्याचे. आणि गावातल्या महिला काही त्यांना फार काही हाताशी देत नाहीत. असलं तर घरात काही-काही तर फार हुशार झाल्यात आता. असं कोणी भोंदू बाबा आला मागायला, की घरात जे कोपनचे गहू किंवा तांदूळ असतात ते नेऊन देतात त्यांना. म्हणून या भोंदूंच्या हातात काही लागत नाही. पण तांत्रिकाच्या हातात मात्र प्रत्यक्ष आमच्या राज्याची तिजोरीच लागली की. मंत्री त्यांच्या हातात लागले म्हणल्यानंतर आमच्या राज्याची, आमच्या जनतेची सगळी तिजोरीच त्यांच्याकडे. विचार केला तर आता ह्या तांत्रिकाने किती द्रव्य लुटलं असेल महाराष्ट्र राज्याचा विचार केला पाहिजे. एकतर आधीच हे जे नेते मंडळी आहेत, हे जे पुढारी आहेत, हे जे मंत्री आहेत, आमदार, खासदार आहेत, हे सगळे यांच्या डोक्यात एकच असतं, आपण काही घाम गाळून पैसा कमावलेला नाही. आपला पैसा पहिलाच हरामाचा आहे म्हणतात हे, कारण जनतेच्या तिजोरीतला आहे आणि मग आपलाही असाच आहे मिळवलेला चोरून. तर तांत्रिकाला 2-3 पोते नेऊन दिले तर काय, म्हणून ह्या उद्देशाने हे लोकांनी काही पोतेच्या पोतेच भरून त्या तांत्रिकाला दिले काय? बरं त्या तांत्रिकाकडे अशा जेव्हा रांगा लागलेल्या दिसतात, तेव्हा म्हणे तो चिंचोक्याचा व्यापार करायचा. लोकांना ते त्याच्या तंत्रविद्येद्वारे, मंत्रविद्येद्वारे जे काही त्याला भारून काहीतरी चिंचोके द्यायचा आणि
हजारो करोडचा त्याचा व्यापार तिकडून म्हणजे कसं यांच्या बिझनेसची साखळी कशी आहे. पण ही शेवटी सगळी जनतेच्या घामाच्या कष्टाच्या तिजोरीतूनच तुम्ही केली ना निर्माण. पण लोकांनी न्याय मागायचा कुणीकडे? आता याच्यामध्ये अशिक्षित एखादं घराणं, अशिक्षित एखादा व्यक्ती ज्याला शिक्षण नाही, तो तांत्रिकाच्या जाळ्यात अटकला असेल, तर त्याला सोडवण्यासाठी आपलं गृह खातं पुढं आलं असतं. अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे आली असती. पण आय-ए-एस ऑफिसर तिथे, कलेक्टर लोकं तिथे, पोलीस खात्यातले मोठमोठाले लोकं तिथे, महसूल अधिकारी सुद्धा तिथे. अरे कोण नाही म्हणून ज्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसा आहे ते सगळे लोकं त्या अशोक खरात नावाच्या तांत्रिकाकडे नाशिकमध्ये आपल्याला पाहायस मिळतात. महाराष्ट्राचे एकेकाळचे कृषी मंत्री सगळी धुरा आपण ज्यांच्या खांद्यावर दिली होती, मुंडे सुद्धा तिथे. म्हणजे कुणी ज्यांच्याकडे पैशाच्या सगळ्या तिजोऱ्या होत्या, ते सगळ्या तिजोऱ्या घेऊन या तांत्रिकांकडे का गेले? अजून यांना काय पाहिजे होतं? बरं हे कशासाठी म्हणून गेले? तांत्रिकांना काही स्वप्न दाखवत होता का? की असं तंत्र, असं मी आता हे तांत्रिक विद्या चालवतो वगैरे करतो, येणारी इलेक्शनमध्ये तुमचाच विजय, ह्याच उद्देशाने हे गेले असतील ना. पण एक विचार केला ना, तर जेवढा जास्त आपण म्हणू की शिक्षण असल्यानंतर अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये माणूस अडकणार नाही. परंतु सगळ्यात जास्त शिक्षण या लोकांकडे आहे. हे विदेशात जाऊन शिकलेले आहेत. हे आय-आय-टीचे स्टुडंट आहेत. हे सायन्स विषयांचे स्टुडंट आहेत. तरीसुद्धा तिथे आणि सगळ्यात वाईट वाटतं, की महाराष्ट्र राज्याचा शिक्षण मंत्री तिथे जेव्हा दिसतो, तेव्हा आता तुम्ही काही शालेय अभ्यासक्रमात ह्या तांत्रिक विद्येचा अभ्यासक्रम आणणार होते काय? नशीब महाराष्ट्रातील संत परंपरेने आणि ईश्वर शक्तीने वाचवलेलं आहे येथील शिक्षण व्यवस्थेला. नाहीतर केसरकर काका काय तिथं बसून एखादा सिलेबस तयार करून घेणार होते काय? इकडे विज्ञान युग चालू झालेलं आहे. विज्ञानाची कासधारा म्हणून शाळेमध्ये विद्यार्थी भाषणं देतात आणि आमचे शिक्षण मंत्री तिथं तांत्रिक विद्येमध्ये अडकलेले आहेत. म्हणजे आम्ही आता बघायचं तरी कुणाकडे? कुणीतरी याच्यामध्ये पाहिजे होतं, की बाबा त्याच्याकडे ही जनता बघेल म्हणून. आणि सगळ्यात वाईट जेव्हा वाटलं जनतेला, तेव्हा म्हणजे शेतकऱ्यांसाठी लढणारे बच्चूभाऊ कडू त्यांनाही तिथे दाखवण्यात आलेले आहे प्रसार माध्यमांकडून. आता हे काय मग किती वाईट घडलं आहे महाराष्ट्रासोबत. लक्षात ठेवा नेहमी. हे तर वाईट घडलं, ही पिढी तर गेलीच गेली तांत्रिकाच्या आहारी. पण येणारी आपले जे मुलं-बाळं आहेत, आपण स्वतः आहेत आणि असं नाही की नाशिकमध्येच फक्त तांत्रिक आहे. अनेक ठिकाणी असे तांत्रिक पसरलेले असतात. मागे बातम्या आल्या होत्या. एका गावातलं ते लहान मुलाला सुद्धा 12 का 13 वर्षाच्या मुलाला सुद्धा एखाद्या तांत्रिकाच्या याच्या सांगण्यावरून कुणीतरी घेऊन गेलं आणि त्याला मारण्यात आलं होतं. तर यावरून आपल्याला हे निदर्शनास येतं, की तांत्रिक किती भयानक असतात. मागे एक चालायची दक्षता नावाची. त्या सीरियलमध्ये रोज हे तांत्रिकांचा असा पर्दाफाश करायचे. तिथे दाखवायचे, की शहरामध्ये जे काही आपण सगळ्यात जास्त सुशिक्षित लोकं म्हटल्या जातं, की मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहणारे, ते सुद्धा या तांत्रिकांच्या जाळ्यामध्ये कसे अडकलेले आहेत, ते दक्षता नावाच्या सीरियलमध्ये दाखवलं जायचं. पण आता जे सीरियल बनवतात असे हिरो, हिरोईन सुद्धा तिथे आहेत, अभिनेते तिथे आहेत. मग आता काय करायचं? शेवटी ऐकायला हे मिळेल, की अंधश्रद्धेवरती जे भाषण देतात तेही तिथं सापडतील काही दिवसानंतर. म्हणजे तांत्रिक असा होता काय? आणि त्याने एवढं कसं महाराष्ट्राला घेरलेलं आहे? म्हणजे राक्षसाच्या पलीकडे राक्षसी वृत्तीच असते तांत्रिकाची अर्थात ह्या सगळ्यावरून आपण पाहिलं तर. आणि त्यांनी सोबत जे कृत्य केलं, ते तर निंदनीयतेच्या निंदनीयतेकडे, मूर्खत्वाच्या मूर्खाच्याही मूर्खतेच्या पलीकडचं. कारण माता-भगिनींनाही तो कसा फसवत होता. आपल्या तांत्रिक विद्येच्या जाळ्यामध्ये अडकवून शेवटी महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांना जर त्याने तांत्रिकतेच्या जाळ्यात अडकवलं असेल, तर सामान्य महिलांची काय कथा असेल, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला दिसत आहे. पण तरीसुद्धा हे इतके खतरनाक असतात हे आता आपल्याला दिसून आलेलं आहे, किती हे खतरनाक आहेत. म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये हेच लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्या आजूबाजूला कुठेही असं तांत्रिक प्रयोग करणारं कुणीही असेल, तर एकतर त्याचं मनपरिवर्तन केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण
सर्व लोकांच्या समन्वयाने आणि ताकदीने, सामाजिक ताकदीवरती त्याचे ते प्रयोग आणि त्याची ती विद्या, ते सगळं आपण धुडकावून लावलं पाहिजे आणि त्याचं मतपरिवर्तन करून त्याला समाजाच्या प्रवाहात आणलं पाहिजे, माणुसकीच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. कारण हे लोकं माणुसकी हिरावून बसलेले आहेत, हे आपल्याला दिसून आलेलं आहे स्पष्ट. म्हणजे ते लघुशंका करून लोकांना पाजतात काय? अर्थातच आता त्याचं ते तीर्थ आपल्या किती मंत्र्यांनी पिलं असेल आणि आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा हे आणि त्याच्यामध्ये ज्या माता-भगिनी सर्वसामान्य अटकल्या जायच्या त्याच्या जाळ्यामध्ये तंत्रविद्येच्या, त्यांना सुद्धा त्याने हे पाजलेलं दाखवलेलं आहे. तर मंत्री लोकांना तो किती तीर्थ लघुशंकेचं पाजत होता, हा प्रश्न फार दूरचा आहे. पण ह्यापासून सर्वसामान्य लोकांनी किमान दूर राहिलं पाहिजे. अन्यथा हे लोक काहीही प्रयोग करून काहीही दाखवतात. यांना येत काहीच नसतं. खरं पाहिलं तर ह्या तांत्रिक, मांत्रिक जे असतात ना, यांना काहीच येत नसतं. यांना जर येत असतं काही, तर आपल्या साधू संतांनी यां यांच्या विरोधात काम केलं नसतं. ज्ञानोबाराय विज्ञाननिष्ठ होते. योग, याग, विधी याने नाही सिद्धी. हे तर तांत्रिक आहेत असे भूतखेत पूजणारे. पण योग्यांचं सुद्धा ज्ञानोबाराय स्वतः योगी होते, तरी सुद्धा ते योग, याग, विधी याने न हे सिद्धी म्हणतात. ह्या सिद्धी काही कामाच्या नाहीत. हे नेते का बरं गेले या तांत्रिकतेकडे? एखादी सिद्धी दाखवतात, एखादा प्रयोग दाखवतात आणि हे त्याच्यामध्ये अडकून जातात. आपल्याला वाटतं, बापरे! हे काय आहे? किती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की सिद्धी दाखवणं, सिद्धीचे प्रयोग करून दाखवणं, तुकोबाराय सुद्धा म्हणतात, की फार मोठी गोष्ट नाही. योगाची साधना केली, की कुणालाही एखादी सिद्धी प्राप्त होते. पण साधू संतांनी ह्या सिद्धी काही कामाच्या नाहीत म्हणून सांगितलेलं आहे. हे वावगाची उपाधी आहे म्हणून सांगितलेलं आहे. ह्या सिद्धी कामाच्या नाहीत. तुकोबारायांनी जीवनभर याच्या विरोधात काम केलं. ह्या सिद्धी-गिद्धी काहीही नको आम्हाला. फक्त भक्तीचा मार्ग धरलेला आहे त्यांनी, एकनिष्ठतेचा मार्ग धरलेला आहे आणि त्यांनी नेहमी आपल्याला कृषीकडे चला हा मार्ग दिलेला आहे आणि शेवटी हे सगळे संत मांदियाळींनी सांगल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे विज्ञाननिष्ठ. तुकडोजी महाराज स्वतः म्हणतात, एका ठिकाणी जर तुमचं जागृत दैवत आहे, आता हे लोकं म्हणतात ना, इथं जागृत दैवत आहे, तिथं चला, तिथं हा भोंदू बाबा आहे, तिथं हा तांत्रिक बाबा आहे. डायरेक्टली लिहिलं तुकडोजी महाराजांनी. एका ठिकाणी जागृत देव, एका ठिकाणी जागृत, मग दुसरीकडे काही भूत? म्हणजे बाकीच्या मंदिरातले काही भूत आहेत का? तुम्हाला त्या नाशिकमध्ये जर तो जागृत दिसला, तर दुसरीकडचे काही भूत आहेत का? अरे देव तुम्ही जिथं भाव ठेवाल, भावबळे आकळे, एरवी नाकळे, ह्या तांत्रिकामुळे काही होणार नाही. तुम्ही जिथं पाय ठेवाल तिथं सुद्धा तो प्रगट होतो. मग भक्त प्रल्हादासाठी नाही का तो खांबा म्हणून स्तंभी नरहरी प्रगटला. फक्त भाव पाहिजे ना. पण आपल्या नेत्यांचा भाव मात्र या तांत्रिक विद्येमध्ये अडकलेला, ह्या असल्या अ, अतिशय भयानक कृत्य करणाऱ्या हैवानामध्ये शेवटी राक्षसाचाच अवतार म्हणावं लागेल. हे तांत्रिक लोक राक्षसांचाच अवतार असतात. कारण राक्षसांप्रमाणेच यांचं कृत्य असतात. हे हे काहीही करतात. पूर्वीच्या काळी सर्वसामान्य महिला अ, मागच्या म्हणजे आपल्या आजीबाई वगैरे असं सांगायच्या पूर्वी, की पूर्वीच्या काळी लोक यांना काही बी सांगायचे, कुणाला काही पाहिजे असलं, मिळत नसेल, तर सांगायचं, "जा गाईचा गोठा, अ, त्याला आग लाव, म्हणजे तुला मिळेल." असे अनेक लोकं अघोरी कार्य करत होते म्हणे यांच्या तांत्रिकांच्या सांगण्यावरून. नंतर अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा झाल्यानंतर हे सगळं बंद झालं. कारण ज्या साक्षात गाय म्हणजे भगवंताचा 33 कोटी देवांचा आपण ज्याच्यामध्ये निवास मानले जातो, अशाला सुद्धा हे मारत होते पूर्वीच्या काळी, असं जुने लोक सांगायचे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आल्यानंतर खूप फरक पडला. खूप लोक गायीची आता तर खरोखर पूजा करायला लागले अक्षरशः. पण हे अघोरी कृत्यवाले हे लहान लेकरांना सुद्धा मारायचे हे देत असतात सल्ले. हा पण दक्षता नावाच्या सीरियलमध्ये पाहिलं असेल. जुन्या काळामध्ये दक्षता नावाची एक सीरियल चालायची. त्याच्यामध्ये यांचे हे सगळे प्रयोग दाखवले जायचे, हे की कशा-कशा प्रकारे समाजाला फसवत असतात. आता अलीकडे आमच्या महाराष्ट्रातील मुख्य नेत्यांनाच याने फसवलेलं आहे. परंतु सर्वसामान्य जनतेने मात्र आपल्या आजूबाजूला जरी असे कुठं तांत्रिक लोक असले, तर यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि त्यांचं मतपरिवर्तन केलं पाहिजे. एवढंच आपण आपल्या हातात आहे. बाकी तर आपल्या महाराष्ट्राची सगळी तिजोरी त्या खराब भोंदू तांत्रिकाच्या घरातच गेलेली आहे. आता शासन त्याच्यावरती काय तोडगा काढतं, कारण शासनच त्याच्यामध्ये असल्यामुळं आता न्यायालयालाच काहीतरी काढावं लागेल आणि महाराष्ट्राला अशा तांत्रिकापासून वाचवलं पाहिजे एवढीच अपेक्षा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.
लाईक करा, हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.